त्याच्यामुळे प्रत्येक मराठा घराच्या बाहेर महिला सहित बाहेर पडणार आहे। जय शिवराय। आम्ही 4 तारखेला जरांगे पाटील साहेब यांच्या भेटीला गेलो। त्यांनी आम्हाला जो एक संदेश दिलेला आहे गावोगावी फिरून सांगण्यासाठी, तो संदेश आम्ही सांगत या ठिकाणी फिरत आहोत। संदेश असा होता की 12 तारखेला जो दसरा मेळावा होणार आहे मराठ्यांचा, त्या दसरा मेळाव्याला प्रत्येक गावातून प्रत्येक माणूस घराच्या बाहेर पडला पाहिजे। त्यासाठी लोकांना तशा प्रकारचा माझा संदेश द्या, असा त्यांचा आम्हाला संदेश आल्यानंतर आम्ही आज 6 वाजल्यापासून डकवाडी, कोळेवाडी, रामवाडी आणि इथून पुढे पानवाडी अशा स्वरूपात आम्ही गाव भेट दौरा आयोजित केलाय। पण कसं काय सर, मराठ्याचा प्रतिसाद कसा मिळतो? मराठ्याचा प्रतिसाद हा न भूतो न भविष्यती। पहिल्या सभेला जेवढी गर्दी झालती अंतरवाली सराटीमध्ये जी झालती, त्याच्या दुप्पट गर्दी यावेळेस होणार आहे। कारण मराठा पूर्णपणे पेटलेला आहे सरकारच्या विरोधात आणि जरांगे पाटलाच्या समर्थनात सुद्धा तो पेटून उठलेला आहे। त्याच्यामुळे प्रत्येक मराठा घराच्या बाहेर महिला सहित बाहेर पडणार आहे। तुम्ही रामवाडीतले कार्यकर्ते आहेत, मराठा आंदोलक आहेत, कसं नियोजन आहे? गेल्या वेळेस अंतरवाली सराटी सभेला किती गाड्या घेतल्या आणि आताचं नियोजन काय तुमचं? गेल्या वेळेस आपल्याला 14 ऑक्टोबरला अंतरवली सराटीला बोलवलं होतं। त्यावेळेस गावातून 4 ते 5 गाड्या गेल्या होत्या। त्याच्यामध्ये 2-3 क्रुझर आणि 1-2 पिकअप होते। आणि आता ह्या नारायणगडाच्या सभेसाठी जी बोललेला संदेश आहे, आज दसरा मेळावा आहे, त्या दसरा मेळाव्यासाठी संदेश घेऊन आले होते। त्या संदेशानुसार गावातील जास्तीत जास्त जेवढी लोक मराठा समाजाची व इतर समाजाची जेवढी येतील तेवढी सुद्धा घेऊन जाण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहेत। कमीत कमी 15 ते 20 गाड्या निघतील असं मला तर वाटतं, पण तो आम्ही 100% नेण्याचा प्रयत्न करतो। एक मराठा, एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो।